नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि मस्त जेवणाचा बेत तुम्हाला दिसतोय. कारण आज आमच्या घरी आलाय आमचा भाचा वंश. शुभम, वैष्णवी आणि वंश आज घरी आलेले, त्यामुळे आजचा दिवस कुठे गेला तो कळलंच नाही. छान आनंद होता आज घरामध्ये. मस्त वातावरण होतं आणि बरेच जण वंशला भेटायला पण आलेत. ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचा वंश कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. इथे शर्विल, पार्थ आणि वंश तिघेजण झोपलेत, मस्त खेळत पडलेले आहेत. आणि हा पार्थ म्हणजे माझ्या शेजारी राहतो, तो सुद्धा माझ्या भाच्यासारखाच आहे मला. शर्विल, पार्थ आणि वंशचे छान छान फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो खडकवासला डॅमच्या इकडे एक चक्कर टाकायला. आज शुभमनी गाडी ड्राईव्ह केली आणि वंश समोर बसलेला आहे अमोलकडे आणि मी बसलेली आहे निवांत व्हिडिओ शूट करत. वैष्णवीनं घेतलं आहे शर्विलला आणि अशा प्रकारे आमचं इव्हनिंगची वेळसुद्धा मस्त गेली. आणि आजचा दिवस कधी उजडला कधी संपला हे काही कळलंच नाही. छान आनंद होता आज घरामध्ये. परीला खूप जास्त मिस केलं कारण ती आहे माझ्या मम्मीकडे. वंशला दाखवा इकडं. वंश, डिड यू एन्जॉयिंग? डिड यू हॅप्पी? शिव, शिव, डिड यू एन्जॉयिंग? चला, कुठं आलेस तू? वंश कसं बघतोय? कसं बघतोय वंश? वाव वाव. पाणी बोलले ना बरोबर बोलले ना मी. वंशला भेटायला कोण कोण आलंय? अवनी, विनू, पिल्लू, विनू. म्हटला खूप छान झालं. बघितलं ते म्हणजे खूप छान ब्लॉग बनवले त्यांनी. आता बघितलं का दादांनी? हो, आज तेच केलं त्यांनी काम. तर आज माझ्या ब्लॉगचं सुद्धा कौतुक माझ्या मैत्रिणींकडून ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं आणि भाचा आला होता त्यामुळे आजचा दिवस कुठे संपून गेला हे कळलंच नाही. छान माझा रविवार होता आजचा. परी माझी नव्हती त्यामुळे तिलासुद्धा थोडंसं मिस केलं. असती तर अजून जास्त एन्जॉय तिनेसुद्धा केला असता. आणि या सगळ्या चिमुकल्यांमुळे आमच्या घरामध्ये आज छान आनंदी वातावरण होतं. अशा प्रकारे आजचा दिवस मस्त आनंदात गेला. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ